जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण बौद्ध धम्मातील एक अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण परंपरा वर्षावास याविषयी जाणून घेणार आहोत. वर्षावास म्हणजे पावसाळ्याच्या 3 महिन्यांमध्ये भिक्खूंनी एकाच ठिकाणी स्थिर राहून केलेली साधना. ही परंपरा स्वतः भगवान बुद्धांनी सुरू केली होती. एकदा आनंदाने विचारलं, भगवान, आम्ही प्रवास का थांबवायचा? बुद्ध म्हणाले, पावसाच्या दिवसात लाखो जीव पृथ्वीवर फिरत असतात. आपलं एक पाऊल त्या निरपराध जीवांचं आयुष्य घेऊ शकतं. म्हणून या काळात प्रवास न करता स्थिर रहा. ध्यान करा, आत्मपरीक्षण करा आणि धम्माचा प्रचार आतून करा, असं बुद्धांनी सांगितलं. वर्षावास हे केवळ विश्रांतीसाठी नाही, तर अंतर्मुख होण्यासाठी, अहिंसेचा साक्षात्कार करण्यासाठी आणि समाजात करुणा, समता, मैत्री वाढवण्यासाठी आहे. बुद्ध म्हणाले होते, जग जिंकायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला जिंका. वर्षावास म्हणजे मनातील वासना थांबवून प्रज्ञा, करुणा आणि शांतीचा विकास करण्याचा कालावधी. या काळात भिक्खू विहारात राहून धम्मचर्चा करतात, ध्यान करतात आणि समाजाला बोध देतात. आजच्या काळात आजही अनेक बौद्ध विहारांमध्ये वर्षावास साजरा केला जातो. धम्मानुसार आचरण करण्याचा, शांततेचा आणि आत्मिक प्रगतीचा मार्ग अवलंबला जातो. या वर्षावासात आपणही एक संकल्प करूया, वाचन करू, मनन करू आणि धम्माचा दीप आपल्या मनात तेवत ठेवूया. धम्मं शरणं गच्छामि. जय भीम, नमो बुद्धाय.